सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. गुंड प्रवृत्तीच्या आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या आणि नुकत्याच जुन्या वादातून चेतन रवींद्र निदाने, वय वर्ष 26, राहणार कोपरगाव यांच्यावर चॉपर आणि तलवारीने जीवघेणा हल्ला करणारे आरोपी जितू सुरेश चव्हाण आणि रोहन जय चव्हाण तसेच इतर आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी नालेगाव येथील म्युनिसिपल कॉलनीमध्ये राहणारे समस्त नागरिकांच्या वतीनं केली गेली आहे. या मागणीचं निवेदन नागरिकांच्या शिष्टमंडळानं जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात दिलंय. या प्रकरणातील जितू चव्हाण आणि रोहन चव्हाण हे दोन्हीही गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून त्यांच्यापासून फिर्यादीसह त्यांच्या कुटुंबियांना आणि नातेवाईकांना धोका निर्माण झालाय. सदरचे आरोपी हे म्युनिसिपल कॉलनी परिसरामध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांवर दहशत निर्माण करतायत. पत्रकार, पोलीस आणि वकील आपल्या जवळचे असल्याचे सांगून सर्वसामान्यांना धमकावतायत. त्यांच्या विरोधात जाणाऱ्या युवकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांचं भवितव्य उद्ध्वस्त करण्याचं काम आरोपी आणि त्यांचे नातेवाईक करतायत, असाही आरोप केला गेलाय. जो मैंने डीएसपी साहब को निवेदन देने आई मेहतर समाज के वती से अध्यक्ष बन के पूरा मेहतर समाज लेके, तो ये बच्चों को न्याय मिलना, अगर ये बच्चों को न्याय नहीं मिला तो मैं पूरा मेहतर समाज लेके डीएसपी साहब के ऑफिस पे आके आंदोलन को बैठ जाऊंगी. कृपया करके इन पे कठोर से कठोर कार्रवाई करना, ये मेरी निम्न विनंती है डीएसपी साहब से. मी गौतम निंदाने, माझा भाऊ चेतन निंदाने, तर आम्ही इथं लग्नाला आलो होतो मामीच्या मुलीच्या. तर तो चालला होता तिकडून, तर त्याला अडवलं. रोहन चव्हाण, जितू चव्हाण, अजून त्यांचे 4-5 कार्यकर्ते होते. त्यांनी त्याला शिव्यागाळ केला, मारहाण केली. त्याच्या चॉपर टाकले, तलवारी टाकल्या त्याच्या अंगावर, त्याला वार केला. त्याला त्याच्यात धमकी दिली, तुला इथं जिवंत मारून टाकू, तू इथं कसं काय आला नगरमध्ये. तर त्यांचे मामाचे त्यांचे पर्सनल वाद होते, त्यांनी आम्हाला काही माहिती नाही. तर ते म्हणे, तर तू नगरमध्ये आला कसं काय, तुला जिवंत मारून टाकू आम्ही, तू परत दिसू नको इथं नगरमध्ये, तर मग आम्हाला पण मारून टाकू. आमच्याकडले पैसा पाणी आम्ही काही करू शकतो, सगळं आम्ही विकत घेऊ शकतो, आम्ही काही पण करू शकतो. त्यांचं घर पण अतिक्रमणामध्ये आहे. तर त्या असं म्हणते, त्यांच्या हाते म्हणते आमच्या हाताखाली सगळे म्हणे पोलीस लोक सगळे आमचीच आहे म्हणे, कोणी आमचं काही करू शकत नाही म्हणे. त्या अतिक्रमणावर त्यांनी घर बांधून ठेवलंय. तर ते म्हणते आमचं कुणीच काही करू शकत नाही. आमची फक्त एवढी नम्र विनंती आहे, तर तुम्ही कायदेशीर त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. ते आमच्यावर त्यांनी खोटे गुन्हा दाखल केले, त्याचा तुम्ही चौकशी करावा, ही नम्र विनंती आहे. रोहन चव्हाण, जितू चव्हाण त्यांच्यासोबत अजून 4-5 जण होते, त्यांना लवकरात लवकर कारवाई व्हावा, ही आमची नम्र विनंती आहे. यावेळी परिणा चव्हाण, सुनीता खोकर, वैशाली कोरडे, माधवी निदाने, शिला पटिना, प्रिया निदाने, शीतल सारसर, कोमल वाणे, नयना वाणे, नीतू बेग, रूपा बागडी, ऐश्वर्या सोहत्रे, मोहिनी जेधे, निर्मला अठवाल, अनिता चव्हाण, शीतल सारसर यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास. म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे. सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार. हो, लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यांनी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते. राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान. राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर. विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा.